भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या सभागृहामध्ये संविधान या विषयावर चर्चा होत असताना या चर्चेत भाग घेताना मला निश्चितच एका गोष्टीचा अभिमान आहे की मी या भारताचा नागरिक आहे ज्या भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा स्वीकार केला आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य या तत्वावर मागचे 1947 पासून आजपर्यंत आपण खऱ्या अर्थाने काम करतोय। ग्रीक देशातून आपण लोकशाहीचं तत्व स्वीकारलं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य या ठिकाणी 1947 नंतर आपल्या देशामध्ये आलं। संविधान या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे तर कॉन्स्टिट्यूशन या शब्दाचा लॅटिन अर्थ आहे आणि या सगळ्या अर्थांमधून आपण या संविधानाचा स्वीकार केला आणि लोकांचं राज्य खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलं। सभापती महोदय, स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अनेक शहीद झालेल्या आणि त्या लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतलेल्या सगळ्या महामानवांना खरं तर सर्वप्रथम मी अभिवादन करतो, कारण त्यांनी जर ही लढाई लढली नसती तर आपला देश स्वतंत्र झाला नसता आणि आपला देश स्वतंत्र झाला नसता तर आजचा दिवस आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला भेटला नसता। आणि म्हणून त्या सगळ्या थोर स्वातंत्र्यवीरांचे जे गावापासून ते देशापर्यंत नेतृत्व करत त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना मी आजच्या निमित्ताने अभिवादन करतो। सभापती महोदय, या ग्रीक मधून आपण लोकशाहीचं आपण प्रेरणा घेतली असं आपण काय म्हणतो, त्याच वेळेस मला सांगितलं पाहिजे की 12व्या शतकामध्ये संत बसवेश्वरांनी देखील अनुभव मंडप नावाने एक अशी व्यवस्था उभी केली होती की ज्याच्यामध्ये लोक आपले विचार जाऊन मांडू शकत होते। तो देखील एक प्रकारे लोकशाहीचाच एक प्रयोग खऱ्या अर्थाने 12व्या शतकामध्ये घेतला गेला होता। संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, या महाराष्ट्राला संतांच्या आणि महात्मांच्या विचारांची एक परंपरा आहे। संत तुकारामांनी तर कायम सांगितलंय की आपुला धर्म पाळावा परी दुसऱ्याचा मान राखावा। अशा पद्धतीने संत तुकारामांनी देखील कायमच धर्मनिरपेक्षतेची व्याख्या या निमित्ताने मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं आणि आपल्या संविधानामध्ये देखील याचीच पुनरावृत्ती आणि याचाच पुनरुच्चार झालेला आपल्याला दिसतोय। खरं तर या संत महात्मांच्या परंपरेतूनच आपल्या देशाची आणि राज्याची प्रगती झाली आणि त्याच्यातूनच पुढे स्वातंत्र्याची चळवळ आली। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या देशाला खऱ्या अर्थाने देशपण देण्याचं काम परमपूज्य महात्मा गांधींनी खऱ्या अर्थाने केलं। हा देश जो अनेक राज्यांमध्ये बटलेला होता, अनेक राजे महाराजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राज्य करत होते, या सगळ्या देशाला एका धाग्यामध्ये होऊन एकत्र आणण्याचं काम महात्मा गांधींनी केलं आणि आयडिया ऑफ इंडिया नावाने खऱ्या अर्थाने भारताच्या लोकांचा एक विचार निर्माण करण्याचं काम महात्मा गांधींनी केलं। सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची ही आयडिया ऑफ इंडिया आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, गरीब असेल, श्रीमंत असेल आणि सगळ्या स्त्री असेल, पुरुष असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा हा खऱ्या अर्थाने भारतीय लोकांचा मूळ स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपल्या संविधानाच्या पदोपदी आपल्याला प्रत्येक संविधानाच्या गोष्टीमध्ये दिसतो। खरं तर हे भारताचं संविधान हे असं संविधान आहे की हे पहिलं संविधान देशामध्ये जगामधलं असं संविधान आहे सभापती महोदय की ज्याच्यामध्ये मतदानाच्या अधिकारासाठी महिलांना कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करावं नाही लागलं। अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये देखील 100 वर्ष आंदोलन चाललं आणि त्या 100 वर्षांच्या आंदोलनानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। मात्र भारतातल्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालची घटना मसुदा समितीने न मागता त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला आणि म्हणून हे अनेक वैशिष्ट्य या संविधानाचे आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस महात्मा गांधींची इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे, महात्मा गांधी आपल्याला माहिती आहे की एक असा विचार घेऊन या देशामध्ये काम करत होते की मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम महात्माजींच्या डोक्यामध्ये होतं आणि म्हणूनच त्यांनी हरिजन आंतरजातीय विवाह जर असतील तर त्याच विवाहांना मी जाईल अशा पद्धतीचा पण घेतला। इतका टोकाचा पण होता की स्वतःचे स्वीय सहाय्यक असलेल्या महादेव देसाई यांच्या मुलाच्या लग्नाला देखील ते गेले नाही, कारण ते जातीतलं लग्न होतं। ते म्हणाले नाही, आंतरजातीय विवाहांनाच फक्त मी जाणार आहे। अशा पद्धतीचे
महात्माजींची विचार होते आणि त्या विचारातून खऱ्या अर्थाने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्याच्या संदर्भामध्ये एक भूमिका पार पाडली आणि आज आपण पाहतो की सगळ्यांना समतेचा विचार देणारा ही घटना या ठिकाणी तयार झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला घटना लिहिताना काही त्रास झाला नाही किंवा फार विचार करावा लागला नाही असे उद्गार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितला। याचा अर्थच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर खऱ्या अर्थाने ही घटना तयार झालेली आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। खरं तर लोकशाहीची पण एक गंमत आहे। या लोकशाहीमध्ये ज्यांनी ही घटना तयार केली तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले। ते पराभूत जरी झाले तरी त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेमध्ये आणण्याचं काम खऱ्या अर्थाने झालं होतं। सभापती महोदय, या लोकशाहीने अतिशय ताकदवार लोकांना देखील पराभव, जर ते कुठं चुकले असतील तर पराभव दाखवण्याचं काम केलेलं आहे। इंदिरा गांधींसारख्या अतिशय कणखर अशा पंतप्रधानांना देखील त्या ठिकाणी पराभवाला सामना जावा लागला आणि आपल्याला तर इथं या सभागृहात आणीबाणीचा उल्लेख सकाळपासून अनेक वक्त्यांनी केला। त्या आणीबाणीच्या बाबतीमध्ये इंदिराजींना भारतीय जनतेने शिक्षा दिली आणि त्यांचा पराभव त्याच्यामध्ये झाला। इंदिराजींनी देखील सभापती महोदय आपल्याला सांगितलं पाहिजे की अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की भारताचा आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले आणि या दोन्ही देशांनी एकाच वेळी संविधान आणि लोकशाहीचं स्वीकार केला होता। मात्र ज्या आणीबाणी लागू झाली ती आणीबाणी हटवलीच गेली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिथं लष्करशाहीपर्यंत आज आपण पाहतो की पाकिस्तानची काय परिस्थिती झाली। इंदिराजींनी आणीबाणी जरूर लावली परंतु ती लावल्यानंतर त्यांनी एका ठराविक वेळेमध्ये ती आणीबाणी काढली, निवडणुका घेतल्या, त्याच्यात त्यांचाच पराभव झाला। पुन्हा त्या लोकशाही मार्गाने जनतेमध्ये गेल्या। 1980ला परत त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला। हा इतिहास आहे। मला असं वाटतं की लोकशाहीच्या या सगळ्या प्रक्रियेचा एक उत्तम उदाहरण या जगामध्ये जर कोणता असेल तर तो काळ मला असं वाटतं होता। तो काळ असा होता की भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेली होती। 2 खासदारांवर भारतीय जनता पार्टी होती। 2 खासदारांवरची भारतीय जनता पार्टी आज देशातली सगळ्यात ताकदवार पार्टी पर्यंतचा जो प्रवास देखील झालेला आहे, मला असं वाटतं तो देखील लोकशाहीला एक ठिकाणी एक प्रकारे एक लोकशाहीचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। अटल बिहारी वाजपेयींचा तर आपण उल्लेख कायम करत असतो की अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय मुत्सद्दी असे राजकारणी होते, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे होते। ज्यावेळेस अटलजींचा आजारपणाची वेळ आली त्यावेळेस राजीव गांधींनी कशा पद्धतीने भूमिका पार पाडली याच्या अनेक किस्से आपण खरं तर ऐकलेले आहेत। मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे जाऊन देखील आपण एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीचं भूमिका ही त्या काळाच्या राजकारण्यांमध्ये होती। मात्र आज आपण पाहतो की लोकशाहीची चर्चा करत असताना, संविधानावर चर्चा करत असताना कशा पद्धतीचं राजकारण आज देशामध्ये, राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे। इतकी महत्वाकांक्षी राजकारण झालेलं आहे की खरं तर राजकारण वाईट नाहीये परंतु राजकारणी कुठेतरी मला असं वाटतं की निश्चितपणाने आज चुकीच्या मार्गाला जाताना दिसत आहेत। आणि फक्त राजकारणीच का, तर या लोकशाहीचे 4 स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्या 4 स्तंभापैकी कायदे मंडळ आहे। त्याच्यात आपण पाहतो की कायदे मंडळामध्ये काल परवा दिल्लीमध्ये एका दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांवरच्या घरी रेड पडली तर कितीतरी करोडो रुपयाची रोकड त्या ठिकाणी सापडली। आणि एवढंच नाही तर त्यांच्या घराच्या बाहेर जळालेल्या अवस्थेमध्ये देखील अनेक 500च्या नोटा सापडल्या। मला असं वाटतं की ही देखील शोकांतिका आज या निमित्ताने आहे। याचबरोबर आपण पाहिलं की संसदीय पद्धतीमध्ये संसदेच्या आत लाच घेताना आपण काही खासदारांना पाहिलं होतं, हे देखील या देशाने मागच्या या काळामध्ये पाहिलेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की मीडिया कशा पद्धतीने काम करते आहे, मीडियावर कशा पद्धतीचा दबाव आहे, मीडियामधले देखील प्रकार आज आपल्या सगळ्यांसमोर आहे। म्हणजे न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत, कायदे मंडळाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत, मीडियाच्या बाबतीमध्ये अनेक अडचणी आहेत आणि मला वाटतं अधिकाऱ्यांबाबतीत तर बोलायची सोयच नाही। कशा पद्धतीने आपण पाहिलं की नाशिकमध्ये तर एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी करोडोचं घाबाड सापडलं। म्हणजे शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये देखील अधिकारी कशा पद्धतीने काम करतायत हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय। कितीतरी आपण पाहतो की कशा पद्धतीने
प्रशासन काम करतंय, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने त्रास होतो हे देखील आपण पाहतोय. सभापती महोदय, या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, आपण कायम उल्लेख करतो की लोकशाहीचे चार स्तंभ, पण हे चार स्तंभ आज अशा आविर्भावात वागतायत की जसं काय हेच स्वतः सगळी लोकशाही चालवत आहेत. अधिकाऱ्यांना वाटतंय की आमच्याच जीवावर ही लोकशाही चालू आहे, कायदे मंडळाला वाटतंय की आमच्याच भरोश्यावर सगळी लोकशाही चालू आहे आणि जणू काय या देश चालवण्याचा पूर्ण जबाबदारीच आमची आहे अशा पद्धतीने न्याय व्यवस्थेला वाटतंय. आमदार असतील, खासदार असतील किंवा बाकीचे संसदीय मंडळ पद्धतीतले लोक असतील, त्यांना असं वाटतंय की आपणच या देशाचे मालक झालेलो आहे. आपण पाहिलं तर मीडिया ज्या पद्धतीने वागते, मीडियाच्या ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्यूज आणि बातम्या येत आहेत, असं वाटतंय की मीडियाला असं वाटतंय की आम्हीच खऱ्या अर्थाने देश चालवतोय. आणि म्हणून हे चारही स्तंभ जे आहेत सभापती महोदय, हे एकमेकाकडे स्पर्धात्मक नजरेने पाहत असल्यामुळं निश्चितपणाने मला असं वाटतं की देशाच्या दृष्टीने ही अतिशय घातक गोष्ट आहे. जोपर्यंत हे चारही स्तंभ एकमेकाला मदत करणार नाही आणि चौघं मिळून जोपर्यंत हा देश उभा करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने संविधान आणि लोकशाही यशस्वी होईल असं मला वाटत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी मागच्या झालेल्या जवळजवळ 100-125 घटना दुरुस्तींच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आरक्षणावर निवडणुका झाल्या, अनेक लोकांना फायदा झाला, अनेक लोकांना त्याचा तोटा झाला. सभापती महोदय, मला सांगितलं पाहिजे की मागच्या 75-80 वर्षामध्ये जेव्हा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांकडे आपण पाहतो, आजही मी कुठं बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची जर आपण सर्वे केला तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय समाजातलेच लोक आपल्याला दिसत आहेत. आजही झोपडपट्टीमध्ये मागासवर्गीय समाजातलेच लोक जास्त का दिसत आहेत? कारण मागच्या 75-80 वर्षांमध्ये 40% जास्त, हा सर्वे झालेला आहे, 40% जास्त मागासवर्गीय लोकांनी आजपर्यंत या आरक्षणाचा एकही फायदा उचललेला नाही. म्हणजे त्याच्यातले ठराविक लोकच कोणता ना कोणता फायदा उचलताना दिसत आहेत. आज आपण पाहतो की मेरिटच्या लिस्ट आरक्षणामधल्या देखील सदाभाऊ खूप मोठ्या लागायला लागलेल्या आहेत. 95, 95, 96, 96% त्यांचं मेरिट क्लोज व्हायला लागलेलं आहे. मग असे टक्के जे मार्क आहेत ते कोणाला मिळतात? ज्या लोकांचे मुलं चांगल्या शाळेत जातात, ज्यांना चांगल्या ट्युशन आहेत, ज्यांना चांगल्या सुखसोयी आहेत, अशाच लोकांना तो फायदा होताना आपल्याला खऱ्या अर्थाने दिसतोय. आणि म्हणून ज्या माणसाला आजपर्यंत आरक्षणाचा एकही फायदा झाला नाही, अशा लोकांपर्यंत आरक्षणाची सोय आणि सुविधा उपलब्ध होणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे. आणि तोपर्यंत आरक्षणाच्या बाबतीत चर्चा मला असं वाटतं की होता कामा नये, असं माझं खऱ्या अर्थाने मत आहे. खरं तर मागच्या 80 वर्षामध्ये आपण काय केलं? मागच्या 80 वर्षामध्ये आपल्या देशातल्या नागरिकांनी स्वतःचे अधिकार तर प्रत्येकाला समजलेत, अधिकाराची लढाई आपण करतोय, परंतु आपले कर्तव्याची जाणीव मात्र आपल्याला कुठेतरी विसर पडलेला मला दिसतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की अधिकारांच्या लढाई बरोबरच कर्तव्याची जाणीव असणं हे खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकाचं एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने सरकारने खरं तर नागरीकरणामध्ये काम केलं पाहिजे. सभापती महोदय, मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची आहे की मी दुबईचे जे राजा आहेत शेख मोहम्मद बिन रशीद यांचं एक पुस्तक आता मागच्या काळामध्ये आलेलं आहे, रिफ्लेक्शन ऑन हॅपीनेस अँड पॉझिटिव्हिटी नावाचं एक पुस्तक त्यांनी आता लिहिलंय, जे पुस्तक आता जगामध्ये खूप प्रसिद्ध झालंय की कशा पद्धतीने दुबईचा प्रगती झाली, कशा पद्धतीने दुबई पुढे आली आणि वाळवंट कशा पद्धतीने आज जगातलं एक उत्तम देश म्हणून, प्रगत देश म्हणून पुढे येतोय, याच्यावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय की कोणतंही प्रशासन चालवत असताना किंवा ही पूर्ण व्यवस्था चालवत असताना त्याच्यामध्ये उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी असणं फार गरजेचं आहे. सभापती महोदय, आज आपण सर्वजण या सभागृहामध्ये आलेलो आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलं, आपण या सभागृहात आलो, खालच्या सभागृहात लोकांनी सदस्य निवडून दिले, ते आलेत. त्याचप्रमाणे अधिकारी इथं काम करतायत, न्याय व्यवस्थेचे लोक काम करतायत, मीडियाचे लोक काम करतायत, पण खरंच आपण त्या लोकांना उत्तरदायित्व आपण दाखवतो का? ज्यांनी आपल्याला मतदान करून खऱ्या अर्थाने इथं पाठवलंय त्यांना आपण किती वेळा जाऊन आपण सांगतो की कशा पद्धतीने आम्ही काम करतोय किंवा त्यांच्या सूचना आपण किती वेळा अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो? आणि म्हणून मला अभिनंदन करायचं या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं की त्यांनी परवाच्याच एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं की तुमचा लाडका मंत्री कोण आहे?
आणि त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण झालं, लाडका भाऊ झालं, आता लाडका मंत्री योजना देखील आणायची आहे. आता लाडका मंत्री योजना म्हणजे काय आहे? तर लाडका मंत्री योजना म्हणजे प्रत्येक मंत्र्याच्या कामाचं मूल्यमापन करून कोण चांगल्या पद्धतीने काम करल त्याच्याच पाठीशी खऱ्या अर्थाने मी उभा राहील अशी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. मला असं वाटतं की तो एक फार मोठा क्रांतिकारक या ठिकाणी विचार त्यांनी मांडलेला आहे. कारण आपण पाहतो की अनेक लोकांना संधी काम करण्याची मिळते, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करून आपण जनतेचं दायित्व आपल्याकडे आहे, उत्तरदायित्व आपल्याकडे आहे, या भावनेतून आपण काम करणं मला असं वाटतं गरजेचं असतं. आणि म्हणून ज्या पद्धतीने दुबईचं वाळवंटापासून जगातील प्रगत देश म्हणून जी प्रगती झाली त्याच्या मागची जी भावना खऱ्या अर्थाने होती, तीच भावना कुठेतरी मला असं वाटतं की आता फडणवीस साहेबांनी देखील मानलेली आहे. प्रत्येक माणसाला 100 दिवसाचा प्रोग्राम त्यांनी दिला. 100 दिवसाच्या प्रोग्राम नंतर आता प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन ते करतायत. आणि म्हणून मला अपेक्षा आहे की त्यांच्याच माध्यमातून एक तरुण मुख्यमंत्री म्हणून, एक विजनरी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून काहीतरी होईल अशी निश्चितपणाने माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. सभापती महोदय, आम्हीच विधिमंडळाच्या एका शिष्टमंडळामध्ये युकेला गेलो होतो. माझ्याबरोबर 11 आमदार त्या ठिकाणी होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब देखील माझ्यासोबत त्याच्यामध्ये या सभागृहाचे होते आणि खालच्या सभागृहाचेही अनेक लोक होते. तिथे युकेला गेल्यानंतर तिथं वेल्स नावाच्या राज्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो, सभापती महोदय, लोक काय विचार करताय, जगामध्ये काय चाललंय, म्हणजे आपण काय चर्चा करतोय. आज इथं संविधानावर चर्चा चालू असताना या संविधानाच्या चर्चेवरून एकमेकाचे उणे धुणे काढण्याचंच काम दोन्ही बाजूच्या लोकांकडून खऱ्या अर्थाने झालं. आणि ज्या वेल्समध्ये आम्ही गेलो, युके मध्ये गेलो, सभापती महोदय, तिथे एक कायदा 2015 साली झालाय, फ्युचर वेलबिंग ऑफ फ्युचर जनरेशन्स ऍक्ट 2015 नावाचा एक कायदा त्यांनी केला. तो कायदा असं सांगतो की कोणताही शासनाला निर्णय घ्यायचा असेल, शासनाला कोणतंही धोरण घ्यायचं असेल, शासनाला कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल, तर शासनाने पुढच्या 7 पिढ्यांचा विचार केला पाहिजे. एक पिढी साधारणतः 10 वर्षाची ते मानतात, म्हणजे पुढच्या 70 वर्षांचा विचार आपण केला पाहिजे. दुर्दैवाने सांगितलं पाहिजे की या सभागृहामध्ये मी 70 वर्ष पुढचा विचार अजून पाहिलाच नाही. आणि आज आपण पाहतोय की आपल्या ज्या चर्चा चाललेल्या असतात आणि त्याच्यामध्ये मीही सहभागी आहेत आणि बाकी लोक असतील, परंतु आपण खूप जवळचा विचार करत खऱ्या अर्थाने काम करतोय असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की भावी पिढ्यांसाठी आपण खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी असा एखादा कायदा आणायचा आहे. त्याच्यासाठी खासगी विधेयक देखील मी मांडलेलं आहे, मी मांडणार पण आहे आणि ते स्वीकारावं अशा पद्धतीचा प्रयत्न देखील मी करणार आहे. सभापती महोदय, खरं तर काल खालच्या सभागृहामध्ये चर्चा करताना आमदार प्रशांत बंब यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं, त्यांची भूमिका ही शिक्षक विरोधी आहे हे आता कुठं लपून राहिलेलं नाही, परंतु ती भूमिका मांडता मांडता भावनेच्या भरामध्ये ते इतके पुढे गेले की विधान परिषदच बरखास्त करून टाकावी अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. त्याचा सर्वप्रथम मी सर्व आपल्या सभागृहाच्या वतीने निषेध करतो. खरं तर अशा पद्धतीच्या लोकशाहीच्या विरुद्ध खाली संविधानावर चर्चा आणि त्याच्यात विधान परिषद बरखास्त करण्याचं. सभापती महोदय, संघटनेच्या माध्यमातून मी जवळजवळ काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यामध्ये काम केलेलं आहे. आज 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, परंतु मी अनेक राज्यांमध्ये जात असतो. तिथे प्रत्येकाची कार्यकर्त्यांची भावना असते की आमच्याकडे सुद्धा दुसरं सभागृह असलं पाहिजे. कारण कार्यकर्त्यांसाठी एक फार मोठी संधी, लोकांसाठी एक फार मोठी संधी या माध्यमातून असते. आणि एवढंच नाही तर चेक आणि बॅलन्स करण्याचा एक प्रकार खऱ्या अर्थाने ह्याच्यातून होत असतो. आपण परवा पाहिलं की हमाल माथाडीच्या बिलावर इथे 5-5 तास चर्चा या सभागृहामध्ये झाली. हे देखील मला असं वाटतं की होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रत्येक बिलावर आपण इथं चर्चा करतो, विधेयकांवर चर्चा करतो. खरं तर विधेयकांवर चर्चा करणं हे मुख्य काम सभागृहाचं आहे. आपण सगळे लॉ मेकर आहोत, हे कायदे मंडळ आहे, याच्यात कायदे तयार करण्याचं काम व्हायचंय. मात्र कायद्यांवर कमी आणि बाकीच्याच गोष्टीवर चर्चा जास्त होताना मला दिसतेय. आणि म्हणून निश्चितच हे संविधानाच्या दृष्टीने ही भूमिका बदलणं मला असं वाटतं गरजेचं आहे. या अधिवेशनात तर सभापती महोदय, कबरपासून कामरापर्यंत सगळ्या प्रकारचे कमरे खालचे वार या अधिवेशनामध्ये बघायला मिळाले. मला असं वाटतं की हे भावी पिढ्यांसाठी आपण एक आदर्श म्हणून निर्माण करत नाहीये, याच्याकडे देखील सगळ्या सदस्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. हे संविधान टिकलं पाहिजे याच्यावर सगळेजण भाषण करताय, लोकशाही टिकली पाहिजे याच्यावर सगळेजण भाषण करताय. मात्र ती जबाबदारी कोणाची आहे? तर ती जबाबदारी राजकीय कार्यकर्ते म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला घ्यावं लागणार आहे. राजकीय कार्यकर्त्याचंच काम आहे समाजाला दिशा देण्याचं काम, आणि म्हणून ती जबाबदारी आपण निश्चितपणाने पार पाडली पाहिजे.
हे लोकशाही टिकली पाहिजे, ही लोकशाही चिरायू झाली पाहिजे, यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. या या देशातल्या आणि राज्यातल्या युवकांना एक विश्वास द्यावा लागणार आहे की तुम्ही घाबरू नका. हे राजकारण खराब झालं जरी असलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या भविष्याचा विचार आम्ही करतो. हा विचार खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना त्यांच्या मनामध्ये द्यावा लागणार आहे. तो विश्वास आपल्याला त्यांना द्यावा लागणार आहे. तरच भावी पिढ्या आपल्याकडे राहणार आहे. नाहीतर आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये ज्याच्याकडे शिक्षण आहे किंवा ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे डिग्री आहे, ज्याच्याकडे चांगल्या पद्धत संधी आहे, ते सगळे हे देश सोडून जाण्याच्या मागे लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल कोविडच्या काळानंतर कितीतरी मोठे मोठे उद्योगपती हा देश सोडून गेले आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन इथं व्यवसाय करतायत. आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी मला असं वाटतं की लोकांमध्ये विश्वास निर्माण आपल्याला करावा लागेल की हा देश तुमचा आहे. हा मोठ्या मोठ्या कष्टाने आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मोठ्या कष्टाने त्यांनी राष्ट्र उभारणीचं काम मागचे 75 वर्ष केलं. त्याच्यातून गावोगाव संस्था उभ्या राहिल्या, त्याच्यातून शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, त्याच्यातून खऱ्या अर्थाने सहकारी संस्था उभ्या राहिल्या, त्याच्यातून लोकांचे संसार उभे राहिले. वसंतदादा पाटलांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे, वसंतराव नाईक साहेबांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे की ज्यांनी या राज्याला दिशा देण्याचं काम केलं. चौथी पास असलेल्या वसंतदादा पाटलांनी 1983 साली या राज्यामध्ये शिक्षणाची क्रांती नसती केली तर आज घराघरामध्ये इंजिनियर तयार झाला नसता. हा देखील इतिहास या राज्याचा आहे. आणि म्हणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या तरुण पिढीला, भावी पिढ्यांना दिशा देण्याचं आणि एक विश्वास देण्याचं काम या सभागृहांनी करावं आणि आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.